तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महावितरण कंपनीच्या नावाचा सर्रास गैरवापर करून संग्रामपूर तालुक्यात नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। संग्रामपूर तालुक्यातील बावनवीर येथील शेख मुनाफ, शेख मन्नान, शेख जुबेर यांच्यासह अनेक ग्राहकांकडून बनावट कर्मचारी बनून अनधिकृत रक्कम वसूल करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। 19 जानेवारी 2025 रोजी स्वतःला महावितरणचा कर्मचारी असल्याचे भासवणारा नागेश पाटील व त्याचे सहकारी नागरिकांच्या घरी पोहोचले। जिनियस एजन्सीकडून आल्याचे सांगत त्यांनी वीज मीटर खराब आहे असा खोटा दावा करून कोणताही अधिकृत पावती न देता मीटर बदलून ग्राहकाकडून रुपये 477 वसूल केले। मात्र महावितरणच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्राने स्पष्ट केले की मीटर बदलासाठी ग्राहकाकडून एकही रुपया घेतला जात नाही। त्यामुळे हा प्रकार थेट फसवणूक व जनतेची लूट असल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणी तक्रार दाखल करूनही अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशाच पद्धतीने लाखो रुपयांची बेकायदेशीर वसुली झाल्याचा संशय असून 10 जणांची टोळी या फसवणुकीत सक्रिय असल्याचे संकेत मिळत आहेत। महावितरण प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख कलीम, शेख अजीज, बावनवीर। मीटर बढ़ाने वाले ने हाँ क्या बोल रहा था? हमको बोलते हैं सबसे ले रहे बोले हम सबसे ले रहे बोले, हाँ, वो ऑनलाइन कर रहे थे। ऑनलाइन कर रहे थे बोले। ये तो फ्री में रहता मीटर, इसके पैसे क्यों लगते? बोले भाई हमको हमने दिए। तुम्हारा खराब हो गया था क्या जानबूझ के बढ़ा के दिए? जानबूझ के बैठा बोले ज्यादा भाग रहा बोले तो ये वो लाइट ज्यादा चार्ज हो रहा उसमें का। तुम्हारा मीटर खराब नहीं था, नहीं। तुम्हारे पैसे वापस होना। हाँ